सध्या लग्न समारंभासाठी फेट्यांना बाजारामध्ये विशेष मागणी वाढलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम आणि आकर्षक अशा स्वरूपाचे फेटे ग्राहक विकत घेतात। आम्ही आपणास एका फेटे विक्रेत्याची कहाणी सांगणार आहोत, ज्यांचं नाव आहे अक्षय दाईंगडे। बीड जिल्ह्यातील नेकनूर गावच्या या युवकाने काही दिवस फेटे विक्रीच्या दुकानावर काम केलं। त्यानंतर स्वतःचाच व्यवसाय उभा करावा म्हणून त्यांनी स्वतःचं फेट्याचं दुकान चालू केलं। याबद्दलचा आढावा घेतलाय आमच्या लोकल 18 टीमने। नमस्कार, मी अक्षय दाईंगडे, मी राहणार नेकनूरचा आहे। सुरुवातीला मी पुण्याला गेलो होतो। पुण्यात आपलं हे फेट्याचं दुकान पाहिलं तर आपल्या बीडमध्ये असं काही नव्हतं। त्यामुळे विचार केला की बाबा बीड जिल्ह्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे चालणारी गोष्ट आहे। आता वरवर कसं सगळं मॅचिंग लागतंय, सगळ्या गोष्टी लागत होत्या। त्यामुळे मग तिथं काम केलं दुसऱ्याच्या दुकानावर काम केल्याच्या नंतर आयडिया आली की बाबा असं केल्याच्या नंतर हे आपल्याला बनवायला भेटेल असं तसं। मग तिथं राहून सगळ्या गोष्टी शिकलो। त्यानंतर लॉकडाऊन पडल्याच्या नंतर मी गावाकडे आलो। गावाकडे आल्याच्या नंतर गावाकडे दुकान चालू केलं। रिस्पॉन्स चांगला भेटला। रिस्पॉन्स भेटल्याच्या नंतर बीडमध्ये एक शाखा टाकली। तर बीडमध्ये आता 2-3 वर्ष झालं मी हे करतो। रिस्पॉन्स एक नंबर आहे सगळ्या गोष्टीमध्ये। आधी काय गाडी चालवत होतो पुण्यामध्येच, गाडी चालवत हे लक्षात आलं की बाबा हे केल्याच्या नंतर चांगले नाही म्हणलं तर 2-3 लाख रुपये राहतात आपल्याला सगळं जाऊन, आणि काहीतरी वेगळे त्याच्यामुळं कस्टमर पण भरपूर आहे। मागील 3 ते 4 वर्षापासून या युवकाने फेटे विक्री व्यवसायात आपला चांगला जम बसवलेला आहे। पुण्यामध्ये काही दिवस फेट्याच्या दुकानावर काम करण्याआधी घरच्या शेतीमध्ये हा युवक काम करत असत। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेलं आम्ही फेटेवाले नावाचं हे दुकान बीड शहरातील फेट्यांचं पहिलं दुकान म्हणून अक्षय दाईंगडे यांच्या दुकानाला ग्राहक विशेष पसंती देतात। या व्यवसायाच्या माध्यमातून अक्षय दाईंगडे हे वर्षाला 3 लाखांपर्यंत नफा कमवतात। न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड।